पितृदोष लागलाय म्हणजे तुमची लग्न लेट होणार आहेत, तुमच्या घरात पैसा येणारच नाहीये, तुम्ही कर्जबाजारी होणार आहे. कर्जबाजारी झाले तर तुमची महत्वाची कामं ही 100% कधी होतच नाही. हे आपण कसे सांभाळणार? हा पितृदोष सर्व काही संपवत आहे. आपण काय करू? घरात काहीच उरलं नाही. त्यामुळं कुळदोष आणि हा पितृदोष तुम्ही जर व्यवस्थित ठेवला तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला समाधान लागतं आणि तुमच्या गोष्टी हळूहळू मार्गस्थ व्हायला. पितृदोष आणि कुळदोष यामध्ये काय फरक आहे? कुळ तुमचं पूर्ण 7 पिढ्या गेलेल्या सांगतं, येणाऱ्या 7 पिढ्या सांगतं. पितृदोष हा तुमच्या काही घटित गोष्टी घडल्यामुळे पितृदोष लागतो. ज्यांच्या पत्रिकेमध्ये 77 आहे खूप जास्त आजारपण असतं, 88 आहे लग्नच होत नाहीत ह्या लोकांची. सगळ्यात नास्तिक लोक असतील तर 88 वाली. ज्यावेळेस तुमचं कुळ बाधित असतं त्यावेळेस तुमचे कुळाचार होत नाहीत. कुळाचार होत नाहीत म्हणून तुमचं आयुष्य इनबॅलन्स होतं. आयुष्य इनबॅलन्स झालं की माणसाचं पूर्ण लाईफ स्पॉइल होऊन जातं. चांगली कुळ आणि बाधित कुळ हे कसं ओळखावं? जर तुम्हाला कमी पैशाचा फ्लो होतोय किंवा तुम्ही खूप कष्ट करूनही पण सक्सेस होत नसेल तर तुमचं कुठेतरी काहीतरी मिसिंग आहे. कुळदोषात असाल, पितृदोषात असाल किंवा काही ना काही कुठेतरी बदल असेल. त्याचं कारण म्हणजे सगळ्यात वाढणारे घटस्फोट, त्याच्यानंतर सगळ्यात जास्त होणारे आजार. एखाद्या घरामध्ये खूप सुसाईड झाले, त्या घरामध्ये कोणीच राहिलं नाही, शापित वास्तू, अंतवास्तू म्हटलं जातं त्याला. तर तुम्हाला इंट्रो बघून समजलंच असेल की आजचा विषय काय आहे. नमस्कार, मी श्वेता. ग्रोमोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की आपण खूप प्रयत्न करत आहोत पण काहीतरी मिसिंग आहे, जिथे काही लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन खूप पुढे जात आहेत. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याविषयी अनेकांना माहीत नसेल आणि ज्यांना माहिती असेल त्यांनाही त्यामागचं तत्वज्ञान आणि ते आपल्या लाईफशी कसं जोडलेलं आहे याचा संदर्भ नसेल. ते म्हणजे कुळ अंकशास्त्र, जिथे आपण पूर्वजांचा म्हणजेच पितरांचा आपल्या आयुष्याशी जोडलेला संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कुळ म्हणजे नेमकं काय? न्यूमरोलॉजी, वास्तुशास्त्र, जन्मतारखेचा आणि आपल्या आयुष्याचा जोडलेला संबंध या सगळ्या विषयांवर आपण सखोल चर्चा करणार आहोत. कारण आज आपल्यासोबत आहेत कुळ न्यूमरोलॉजी स्पेशलिस्ट विद्या वाबळे मॅम. नमस्कार मॅम. नमस्कार. आपल्या या ग्रोमोशन प्लॅटफॉर्म वरती मनापासून स्वागत आहे. थँक्यू. तर आपण बघतो न्यूमरोलॉजी बद्दल खूप जास्त क्युरिओसिटी आहे लोकांच्या मनामध्ये. जेवढी क्युरिओसिटी आहे तेवढंच त्यांना माहिती नाही नेमकं काय असतं न्यूमरोलॉजी. सो तुम्ही एक्सप्लेन कराल का आपल्या ऑडियन्सला की न्यूमरोलॉजी म्हणजे काय? न्यूमरोलॉजी म्हणजे तुमच्या जन्म आणि मृत्यूपर्यंत जे अंक तुमच्या याच्यामध्ये काउंट होतात त्याच्यावरनं न्यूमरोलॉजी ठरली जाते. म्हणजे अंकशास्त्र. न्यूमरोलॉजी म्हणजे काय? अंकशास्त्र. जन्मावरनं तुमचं मृत्यू, तुमचा प्रवास हे ते ठरलं जातं. हे न्यूमरोलॉजीवरनं काउंट केलं जातं. पण अंकशास्त्र हे काय आहे आणि कसं फॉलो होतं हे तर तुमच्या जन्म डेटवरनं, शुभांकावरनं, भाग्यांकावरनं, उहा नंबरवरनं याच्यावरनं ठरलं जातं. ते वर्क कसं करतं, त्याच्यात मिसिंग नंबर किती आहेत, लकी नंबर तुमच्यासाठी किती लकी आहेत, त्या नंबरची काय एक वेगळी एनर्जी आहे, काय व्हायब्रेशन्स वेगळ्या आहेत, त्याच्यावरनं तुमच्या लाईफमध्ये होणारा वर्क म्हणजे ते नंबर्स तुमच्यासाठी किती योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत त्याच्यावरनं तुमच्या लाईफवर परिणाम होतो. अशी ही न्यूमरोलॉजी आहे आणि ती तुमच्या लाईफला पुढे घेऊन जाते. ओके. तर नॉर्मल न्यूमरोलॉजी आणि कुळ न्यूमरोलॉजी यामध्ये काय फरक आहे? न्यूमरोलॉजी म्हणजे तुमचं जन्म डेटवरनं ठरलं जातं आणि कुळ न्यूमरोलॉजी ही तुमच्या नावाच्या पहिल्या जो काही तुमचा जन्माचा दिन जो अंक आहे तो अंक, तुमच्या आडनावाची टोटल, आणि तुम्ही जर पुरुष असाल तर 6 आणि महिला असाल तर 5 आपण त्याच्यात ऍड करतो. हा होतो तुमच्या न्यूमरोलॉजीचा म्हणजे कुळ न्यूमरोलॉजीचा नंबर. मग त्याच्यावरून तुम्ही समजतं की कुळ बाधित आहात की नाही, किंवा मग त्यावरनं समजतं तुमचा कुळ नंबर काय आहे, त्यावरनं समजतं तुमच्या कुळामध्ये काय इफेक्ट आहे, त्यावरनं समजतं तुमचे हे पेर जेव्हा होतात. जसं आपण न्यूमरोलॉजीकडे शुभांक आणि भाग्यांक जसं पेअर करून ठरवलं जातं तुमच्या लाईफमध्ये हे होणार आहे, तुमच्या लाईफमध्ये हे चांगलं होणार आहे, किंवा तुम्ही करिअर कसं करणार आहे, शिक्षण कसं घेणार आहे, हे जसं ठरवता तसं कुळाच्या पेरवरनं तुम्हाला ठरलं जातं तुमचे कुळ बाधित आहात का, इतर काही तुम्हाला त्रास आहे का, तुमचं मग ते का त्रास होतोय, जर तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत तर ते का होतात हे तुमच्या कुळ नंबरावरून समजलं जातं. ओके. एकदा ब्रीफ मध्ये सांगाल का कुळ न्यूमरोलॉजी आपण कसं बघू शकतो? कुळ न्यूमरोलॉजी अशी बघू शकतो म्हणजे आता सपोज तुमच्या घरामध्ये
कुळ न्यूमरोलॉजी वर्क तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वर्क कशी केली पाहिजे किंवा तुम्ही ती अनुभवली कशी पाहिजे. तुमच्या घरात खूप असंख्य प्रॉब्लेम्स होत असतील किंवा मॅरेज इश्यू होत असेल, फॅमिली इश्यू होत असतील, किंवा जर तुमच्याकडे खूप मोठे कर्ज होत आहेत, छोट्या मोठ्या गोष्टींमधून तुम्हाला खूप त्रासातून जावं लागतंय, वारंवार घरात आजारपण येत आहे, ऍक्सिडेंटली होत आहे, तर तुम्ही एकदा कुळ न्यूमरोलॉजीकडे गेलं पाहिजे. तुमचा कुळांक काढून कुळाचार केले पाहिजे. आणि आता तुमचा हा प्रश्न आहे मला की तुम्ही एका शब्दात सांगाल तर कुळ न्यूमरोलॉजी काय केलं तर ज्या वेळेस तुमचं कुळ बाधित असतं त्यावेळेस तुमचे कुळाचार होत नाहीत. कुळाचार होत नाहीत म्हणून तुमचं आयुष्य इनबॅलन्स होतं. आयुष्य इनबॅलन्स झालं की माणसाचं पूर्ण लाईफ स्पॉइल होऊन जातं. त्यामुळे सगळ्यात आधी तुमचा कुळांकाचा नंबर काढा. न्यूमरोलॉजी जसं तुम्ही शुभांक भाग्यांक काढता तसं कुळाचा नंबर काढा. कुळ बाधित आहे किंवा नाहीये हे शोधा आणि त्याच्यावरती उपचार करा. असं आहे. मग तुम्ही तो जो नंबर आहे तो कसा शोधता, म्हणजे एखाद्याने कसं बघावं तो नंबर? जसं की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या अंकाची टोटल म्हणजे तुमच्या जन्माची टोटल, तुमचं काही जे आडनाव असेल, म्हणजे सपोज एखाद्या व्यक्तीची टोटल आहे 28 बर्थडेट आहे, म्हणजे तर सिंगल डिजिट मध्ये केलं तर 1 येणार. त्याच्या आडनावाचे अल्फाबेट्स मध्ये जे काही टोटल्स येते, म्हणजे त्याचा असंच ठरवा की पवार आहे, जाधव आहे, मग ते आडनावाची टोटलची जी काही ते अल्फाबेट्सचे एक नंबर्स असतात जसे आपण न्यूमरोलॉजीतनं पाहतो, त्याची टोटल मारायची. जर तुम्ही पुरुष असाल तर 6 ऍड करायचं आहे, महिला असेल तर 5 ऍड करायचं आहे. ती जी काही तुमची नंबरची टोटल येणार आहे ती तुमची नंबरची टोटल ही कुळ न्यूमरोलॉजीचा पेर असणार आहे. असं तुमचं कुळ निघणार. मग आता ते कुळ कसं निघणार? आता जर तुम्ही 28 बर्थडे घेतलीये मग याची सगळ्याची टोटल पुन्हा 1 येते, समजा 19 येते, तर मग 1-1चं कुळ तयार झालं. मग त्याची पूर्ण टोटल जर समजा तुमची जन्माची टोटल 2 आहे, पूर्ण टोटल परत 2-3 येते, मग 2-3चं पेर तयार झालं. असं तुम्ही पेर काढायचं. म्हणजे असं काय की शुभांक आणि भाग्यांक अशी त्याची टोटल काढायची. त्याच्यावरून तुम्हाला कुळ तुमचं काय आहे. कुळाचे 36 प्रकार आहेत, तर त्या 36 कुळाच्या प्रकारापैकी तुम्हाला कुठलं तुमचं कुळ आहे हे समजतं. ओके. सो फॉर एक्झाम्पल माझा आता जर तुम्हाला कुळ नंबर काढायचा असेल, माझं नाव श्वेता डोंबे. सो माझ्या आडनावामध्ये 5 येतात आणि माझी बर्थ डेट 8 ऑगस्ट 2005. सो माझा काय असेल कुळ नंबर? 8-5-13 स्त्री आहात म्हणून 5 झाले. 13-5 परत 18. मग त्याची 9 येते टोटल. मग तुम्ही 8 आणि 9चं कॉम्बिनेशन तुमचं हे झालं. आता मला माहित नाही तुमचं आयुष्य कसं आहे, पण 8-9चं कुळ हे आमच्याकडं खूप खतरनाक मानलं जातं. त्याच्यात आई वडिलांचा त्यांना जास्त, आता मला तुमचं लाईफ माहित नाहीये, पण मोस्टली जे ऑडियन्स आपल्याला पाहतात ज्यांची बर्थडे 8 आणि 9 म्हणजे ज्यांचा कुळाचा नंबर 8 आणि 9 येतोय त्यांना आई वडिलांचा प्रॉब्लेम असतो. मोस्टली ह्या लोकांचे जे ज्येष्ठ व्यक्ती असतात ते लवकर जातात. त्याच्यामध्ये आई असतील, वडील असेल, यांना फार सुख त्या लोकांचं लाभत नाही. मग व्यक्तीच्या जन्मतारखेचा आणि कुळाचा काय संबंध आहे? व्यक्तीच्या जन्मतारखेचा म्हणजे जन्मतारखेवरनच कुळ कळतंय ना, तर तो ऑब्व्हियसली तो जन्मतारखेचा आणि कुळाचा संबंध असल्याशिवाय जन्मतारीख आणि कुळ हे एकत्र येणारच नाहीये. म्हणजे तुमची जन्मतारीखच तुमचं कुळ ठरवते. म्हणजे तुम्ही जन्माला कुठल्या कुळात आलाय हे तुमच्या जन्मतारखेवरूनच ठरतं. त्यामुळे हे एकमेकांच्या 2 कनेक्टेड गोष्टी आहेत. जर तुमची जन्मतारीख पक्की नसेल तर तुमचं कुळ पण निघणार नाही तेवढं खरं. त्यामुळे ह्या दोन्ही एकत्र गोष्टी आहेत. त्यामुळं ह्या दोघांचं जे काही कॉम्बिनेशन आहे याच्याशिवाय तुमचं कुळ निघत नाही. मग याला खूप महत्व आहे. असं आहे. सो प्रत्येकाचे कुळ नंबर हा वेगळा असतो. म्हणजे सेम नसतोच कोणाचाच नसतो सेम. आता प्रत्येकाची बर्थडेट वेगळी ना, पुरुष असेल महिला. आणि तुम्ही याच्यात समजलं पाहिजे, जर एका घरामध्ये 5 व्यक्ती आहेत, प्रत्येकाचा 5ही लोकांचे वेगळे वेगळे लक्षण आणि वेगळं वेगळं कुळ निघतं. कुळ नंबर निघतो पण कुळ हे एकच असतो. आता बऱ्याच ठिकाणी गेल्यावरती लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की पितृदोष बऱ्याच जणांच्या कुंडलीमध्ये निघतो. मग पितृदोष आणि कुळदोष यामध्ये काय फरक आहे? दोन्ही 2 टोकाच्या 2 गोष्टी आहेत. कारण तुमचं असं असतं की पितृदोष हा तुमच्या पत्रिकेत असतो, माझ्या पत्रिकेतून लागला जातो, आणि कुळदोष हा तुमच्या पूर्ण पिढ्यानपिढ्या असतो. म्हणजे गेलेल्या 7 पिढ्यांपासून तुमचा कुळदोष लागत आलेला असतो. याचा अर्थ असा आहे की तुमचं कुळदोष आपण जसा नंबर काढला, मग त्या कुळदोषावरून तुमचं कुळ काय आहे, कुळ बाधित आहे का, कुळ कट आहे का. कुळ कट इन द सेन्स की काही लोक बघा
पूर्वी देशपांडे असतात, मग आता काहीतरी वेगळंच नाव लावतात. पूर्वी मग आता हल्ली फॅशन पण निघाली की डुकरे आडनाव असतं, आगलावे आडनाव असतं, मग लोक चेंज पण करतात. मग ते कुळ पण त्याचं चेंज होतं ना, त्याला स्थलांतर कुळ असं म्हटलं जातं. पण पितृदोष हा वेगळा आहे आणि कुळदोष हा वेगळा आहे. कुळ तुमचं पूर्ण 7 पिढ्या गेलेल्या सांगतं, येणाऱ्या 7 पिढ्या सांगतं. पितृदोष हा तुमच्या काही घटित गोष्टी घडल्यामुळे पितृदोष लागतो किंवा तुमच्या पत्रिकेत कुळदोष असतो, म्हणून तो कुळदोष ग्राह्य धरला जातो. पण तुमचं कुळ हे आहे हे मागच्या 7 पिढ्यावरून काउंट केलं जातं आणि येणाऱ्या 7 पिढ्यांवरून काउंट केलं जातं. त्यामुळे ही खूप मोठी डिफरंट गोष्ट आहे. दोन्ही गोष्टी डिफरंट आहे. मग आपल्या जीवनामध्ये पितरांचा किती फरक पडतो? खूप फरक पडतो, कारण जर आपले पित्र हे नसतील, समाधानी नसतील, ज्यावेळेस तुमचं कुळ इफेक्ट होतं म्हणजे ऑब्व्हियसली तुमचे कुळाचार कुठेतरी थांबलेत. कुळाचार थांबलेत म्हणून तुमच्याकडनं ह्याच काही चुका झालेल्या आहेत. चुका झाल्यात म्हणजे काय होतं, आपल्याकडे तेवढे कुळाचार होत नाहीत. कुळाचार झाले नाही की घरामध्ये अशांतता पैदा होते. परत आपल्याकडनं तेवढं आपले जे कुळाचे काही कर्म आहेत, जे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं खंडोबा देवता आणि कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे, त्याला हे आपल्याला सगळ्यात आधी लग्न कार्य झालं, कुठलंही शुभ कार्य झालं का ह्या कुलदेवताला जाऊन येण्याची पद्धत आहे. मग हे कुळाचं रक्षण करते असतात ना हे लोक. मग त्यांचं जर कुठे जर आपण पाहुणचार म्हणूया किंवा आपण जे काही कर्म करतो ह्या सगळ्या गोष्टी जर थांबल्या तर मग असं होतं की सगळं मग थांबलं जातं. मग त्याचे परिणाम पण वेगळे वेगळे होतात. मग त्याच्यामुळं काय होतं की तुमचं कुळ थोडंसं बाधित होतं. मग ते झालं की तुम्हाला पितृदोष अपसुक लागला जातो. मग पितृदोष अपसुक लागला की मग घरामध्ये सगळे वादंग होणं, पैसा चुकीच्या मार्गाने जाणं किंवा अनेक काही गोष्टींचा अभाव होणं, मुलांची लग्न लेट होणं, आजारपण येणं, ह्या गोष्टी होतात. असं जे पितरांचा म्हणजेच पूर्वजांचा आपल्या आयुष्यावरती बराच प्रभाव पडतो. हो. मग हा जर एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर पितृदोष निघाला तर त्यावरती तुम्ही काय त्यांना सल्ला द्याल? नाही, पितृदोष निघाला म्हणजे ते पत्रिकाचे जेव्हा आपण कन्सल्टेशन घेतो किंवा जेव्हा आपण त्यांचे पत्रिका अनालिसिस करतो, ज्योतिषशास्त्रातनं कळतो तुम्हाला पितृदोष आहे किंवा नाही आहे. आणि तुमची एकदा कुळनिम्रोलॉजीचे स्टडी केलं की त्याच्या दोन्ही गोष्टी क्लिअर होतात. तुम्ही जेव्हा कुळनिम्रोलॉजी मधनं जाताय तेव्हा तुम्हाला लगेच समजतं की हे पितृबाधित आहात की कुळदोषात आहात. तिथे आम्ही त्यांना योग्य जो सल्ला असतो, म्हणजे जे काही आता पित्राचे असंख्य प्रकार आहेत, कोणाला सौम्य पितृदोष असतो, कोणाला म्हणजे टक्केवारी असते ह्या पितृदोषाची. आणि जसं आपण कुळदोषाकडे गेलो तर 36 कुळापैकी कुठलं गंभीर कुळ खराब झालंय की सौम्य आहे की चांगल्या कुळांच्या पेरमध्ये येतात, मग त्या पेर प्रमाणे यांच्यावर आपण क्रिया करतो. असं कर्म करून घेतो, थोडक्यात काहीतरी कर्म करून घेतो. स्वभावावरतून आपण आपल्याला समजतं का की हा कुळदोष आहे किंवा पितृदोष आहे? ज्याला पितृदोष आहे ना त्यांच्या घरात कायम भांडी वाजतात, हे लक्षात ठेवायचं. ज्या घरात भांडी वाजतात ना, बाहेर येतात ना आवाज, त्याच्यात घरात समजायचं की ते पितृदोष आहे. त्याचं कारण असं असतं, जेव्हा तुमच्या घरामध्ये पितृदोष असतो तेव्हा तुमची 4 लोक असेल तर 4 टोकाला 4 असतात. कधीही मत एकत्र होतच नाही. आणि दुसरी गोष्ट अशी असते की तुम्हाला पितृदोष लागलाय म्हणजे तुमची लग्न लेट होणार आहेत, तुमच्या घरात पैसा येणारच नाहीये, तुम्ही कर्जबाजारी होणार आहे. कर्जबाजारी झाले तर तुमची महत्वाची कामं ही 100% कधी होतच नाही. त्यामुळं कुळदोष आणि हा पितृदोष तुम्ही जर व्यवस्थित ठेवला तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला समाधान लागतं आणि तुमच्या गोष्टी हळूहळू मार्गस्थ व्हायला चांगलं होतं. असं. ओके. मग आता एखाद्याला करिअर चॉईस करायचा असेल, त्याचा व्यवसाय निवडायचा असेल, तर मग कुळ न्यूमरोलॉजी आपल्याला सांगू शकते का की कोणता व्यवसाय आपल्यासाठी बेस्ट राहील? 100% सांगू शकते. ज्यावेळेस तुमचं कुळ ठरलं जातं म्हणजे तुमच्या 7 पिढ्या काय करतात, त्या कुळामध्ये काय करत होत्या, तुमचे जसे DNA असतात ना तसे तुमचं कुळाचं पण हे असतं. मग तुमचे पूर्वज काय करत होते, तुम्ही कुठल्या कुळातनं आला, स्थलांतर कुठे झाला, तुमची कुलदेवता कोणती आहे, बरं तुमची कुलदेवता जर सापडत नसेल तर तुम्ही कुठल्या देवीची पूजा केली पाहिजे. आपल्याकडं असं मानलं जातं महाराष्ट्रामध्ये, जर कुणाचं कुलदैवत सापडत नसेल तर त्यांनी तुळजाभवानी किंवा महालक्ष्मी, कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीला जावं. पण जर ते सापडत नसेल तर कुठलं कर्म केलं पाहिजे, कुठली साधना केली पाहिजे, कुठले मंत्र केले पाहिजेत, तर तुम्ही ते मंत्र उच्चारण करणं किंवा ती सेवा करणं, तर हे केल्यानंतर आपल्या जीवनावरती जसा परिणाम पडतो तसं मग तुम्ही त्या गोष्टींमधून म्हणजे त्या गोष्टींमधून म्हणण्यापेक्षा ते तुम्ही कर्म केलं का तुमच्या जीवनावरती इफेक्ट पडतोच, हे 100% आहे.
मग आता आपण करिअर बद्दल बघितलं, तर तसंच लग्नासाठी जर एखाद्याला लग्न कार्य करायचं असेल तर तेव्हा कुळ न्यूमरोलॉजी कशी हेल्प करते एखादा डिसिजन घेण्यासाठी? आता लग्न करण्यासाठी कसं असतं माहितीये का, पहिल्यांदा 2 कुळं एकत्र आली तरच लग्न होतात. म्हणजे समोरची कोणाची मुलगी असेल किंवा मुलगा असेल त्यांचं कुळच पाहिलं जातं. आणि मग कुळ न्यूमरोलॉजी कशी हेल्प करते, आता कसं आहे की आपण कुळ न्यूमरोलॉजीकडे जसं कुळ काढायला शिकलो तसे आपल्या बर्थडेटमध्ये जर 88 असेल, 77 असेल, 999 असतील तर हे पहिलं पाहून घ्या की तुमच्या बर्थडेटमध्ये आहात किंवा नाही आहात. तर जर असेल तर 100% ह्या लोकांना लग्न व्हायला प्रॉब्लेम्स येतो. पण तुम्ही जर कुळ न्यूमरोलॉजीत मध्ये तुम्ही बाधित कुळामध्ये जर जन्म घेतलाय तर मग बाधित कुळ कसं असतं की काही कुळामध्ये असं असतं की सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, म्हणजे त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत अवेलेबल, पण त्यांना समाधानच नसतं. मग असं कुळ कुठलं असतं, 66चं असतं. ज्यांच्या पत्रिकेमध्ये 77 आहे खूप जास्त आजारपण असतं. 88 आहे लग्नच होत नाहीत ह्या लोकांची. 100% म्हणजे खूप कष्ट घेऊन मग लग्न होतात. बरं जर लग्न झाले तर ते टिकत नाही. मग हे तुमच्या ह्या कुळावरनच ठरलं जातं. मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्या बर्थडेटमध्ये जर तुम्ही शोधा ती तुमच्या किती डबल वेळा तुमच्या अंक आले, त्या अंकांवरनं पण ते कुळाची तुम्हाला हे समजलं जातं, असं आहे. त्यामुळे लग्नाला ऑब्विसली परिणाम होतोच त्याचा बऱ्यापैकी. तुम्ही काही नेगेटिव्ह नंबर सांगितले, म्हणजे त्या नंबरला त्रास होतो, मग काही पॉझिटिव्ह आहेत का असे नंबर? हो आहे ना. एक नंबरला 1 नंबरचं कुळ छान आहे, 1 नंबरला 5 नंबरचं कुळ छान आहे, 1ला 3 छान आहे, 1ला 9 पण छान आहे. पण 9ला 9 झालं, 3ला 6 झालं, 88 झालं, 77 झालं, 444 झालं, हे स्ट्रगलचे नंबर आहेत. हे असेल तर 100% तुम्ही कुळ बाधित आहात हे समजलं जातं, असं आहे. मग एखाद्याला म्हणजे समजलं की आपलं नाही का कुळ बाधित आहे लग्न करताना, तर मग ते रिसॉल्व्ह करता येतं का? हा 100% येतं ना. तुमच्याकडे कुळाचार तेवढे झाले पाहिजेत. कन्सल्टेशन घेतलं ना तुम्ही की तुम्हाला लक्षात येतं की तुम्हाला काय त्रास आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला ठरलं जातं की तुमच्यावरती काय क्रिया केल्यानंतर काय होणार आहे असं. मग आपण कुळदेवताची जर उपासना केली तर त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती चांगल्या पद्धतीने होऊ शकतो का? होऊ शकतो का? होतोच. अच्छा, ओके. होतोच ना. आपण कुलदेवताच्या बाबतीत ते असं म्हणजे तेवढं पॉझिटिव्ह आज अख्खा पूर्ण महाराष्ट्र कुलदेवतेसाठी पूर्ण हे आहे. म्हणजे आपण हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मेन आपली कुलदेवतेचीच पॉवर आहे. त्यामुळे कुलदेव हे मेन आहे. ते झाल्याशिवाय तुमचं कुटुंब हे व्यवस्थित होतच नाही. त्यामुळे कुलदेवतालाच हे आहे, महत्व आहे. एखाद्याचं तुम्ही दोषाबद्दल सांगितलात, कुळ दोष वगैरे एखाद्यामध्ये निघतो, मग एखाद्यानी नाव चेंज करून त्यांची राहणारी प्लेस चेंज करून अशा गोष्टी चेंज करून लाईक ते कुळ दोष घालवता येतो का? ऍक्च्युली काय आहे, कुळ दोष हा तुम्ही ऑलरेडी त्या कुळात जन्म घेतलाय, म्हणजे तुम्ही कुळ बाधित असेल तर ते कट करू शकता. पण तो घालवता येतो का? म्हणजे तो पूर्ण जात नाही, कारण ऑलरेडी तुम्ही ते जन्म घेतलेला आहे. तुम्ही त्याची एनर्जी कट करून पुढे तुम्ही मार्गस्थ होता. आता दुसरा प्रश्न असा आहे की तुमचा की त्याच्यावरती उपचार काय केले जातात ना. जर एखाद्याला ते दोष कमी करायचा असेल किंवा कुळ दोष निघालाय त्यांच्या नावामुळे, त्यांच्या बर्थडेटमुळे, आता बर्थडेट तर चेंज नाही करता येत, पण जर त्यांनी त्यांचं नावाची स्पेलिंग झालं किंवा नाव चेंज करायचं असेल आणि मग ते चेंज करून त्यांचं कुळ दोष कमी होऊ शकतो का किंवा पूर्णपणे संपू शकतो का? आता नाव चेंज करणं हे न्यूमरोलॉजीत येतं आणि कुळ न्यूमरोलॉजीमध्ये फक्त तुमच्या कुळाबद्दलच बोललं जातं. मग तुम्ही कोणत्या कुळाचे, तुमचं पेर कुळाचं कोणतं आहे त्याच्यावर ते उपचार करून आपण ते कुळ पुढे, जर खराब कुळ असेल तर कट करतो आणि चांगलं कुळ असेल तर मार्गस्थ करतो. आता तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या लग्नाबद्दल, कसं हेल्प होऊ शकते, परत करिअर बद्दल. मग तुमच्याकडे बरेच जण क्लायंट येत असतील, मग एखादी अशी सक्सेस स्टोरी किंवा तुम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह झाल्या गोष्टी, तर असं एखादं उदाहरण असेल तर सांगा. अशा खूप असंख्य उदाहरणं आहेत, पण त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट उदाहरण असं आहे की आमच्याकडे एक मानसिक रुग्ण आली होती, ज्यांच्या पत्रिकेमध्ये 77 किंवा 88 असतो, त्या लोकांच्या घरामध्ये मानसिक रुग्ण असतात. मानसिक रुग्ण का असतात तर त्यांच्या एकाच्या पत्रिकेमध्ये त्यांच्या आईवडिलांच्या किंवा त्यांच्या स्वतःच्या पत्रिकेमध्ये जर 77 88 आला किंवा ज्यांची पत्रिका 8 नंबरने सुरुवात होते किंवा 888 जर आला, आई वडिलांचं जे काही म्हणजे गेलेला
काळ जो असतो म्हणजे फास्ट जो असतो तो फार भयंकर असतो. त्याच्यामुळे कुळ बाधित झालेलं असतं. त्यामुळे ह्या घरामध्ये मानसिक रुग्ण म्हणा, आजारपण म्हणजे विशेषतः आजारपण म्हणजे नॉर्मल आजारपण नाही, खूप वेगळे वेगळे आजारपण ह्या याच्यामध्ये येतात, जे की कधी आपण ऐकलेले नसतात. सोरायसिस सारखे झाले, कॅन्सर झाले, जे की न बरे होणारे आजार आहे त्या ह्या 7788 मध्येच होतात. त्यापैकी एक आमच्याकडे मानसिक रुग्ण आलेली, आम्ही कुळाचे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर विदिन 3 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये त्या मुलीला 90% फरक पडला होता. असे हे खूप सक्सेस स्टोरी आहे. आणि ह्या ज्या गोष्टी असतात म्हणजे जे की कुळाच्या असेल, कुळाचार असेल, पितृदोष असेल, तर ह्या पितृदोषाच्या ज्या स्टोरी असतात किंवा स्टोरी म्हणता येणार नाही, लोकांबरोबर त्या गोष्टी घडल्यात. ओके, मग एखाद्याला कुळ न्यूमरोलॉजी शिकायची असेल तर त्यांनी सुरुवात कशी करावी? आता कुळ न्यूमरोलॉजी हा क्लासेस हाच एक त्याच्यावरती पर्याय आहे. कुळ न्यूमरोलॉजी शिकायची असेल तर तुम्ही क्लासेसच घेतले पाहिजेत, तुम्ही दुसरं काहीच करू शकत नाही आहात. चांगले कुळ आणि बाधित कुळ हे कसं ओळखावं? चांगलं कुळाचं कसं असतं, तुमचे 36 पेअरपैकी एक नॉर्मली तुम्ही एकचं जर तुमचं कुळ आलं तर छान आहे, एक 3चं कुळ आलं तर छान आहे, एक 5 कुळ आलं तर छान आहे. दुसरी गोष्ट, फक्त तुम्ही इतकंच लक्षात ठेवलं पाहिजे, जास्त न करता तुमच्या याच्यात पत्रिकेत 4 वेळा 4 येतोय का, 2दा 4 येतोय का, 3दा 4 येतो का हे पहा, तुम्ही कुळबाधित आहात. ट्रिपल वेळा 8 येतोय का, तुम्ही कुळबाधित आहात. डबल वेळा 8 येतोय तर तुम्ही कुळबाधित आहात. डबल वेळा 7 जरी आला तरी तुम्ही कुळबाधित आहात. डबल 3दा जर 9 आला तरी तुम्ही कुळबाधित आहात. हे एवढं जरी तुम्ही साध्या साध्या गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी तुम्ही कुळबाधित आहात की नाही हे तुम्हाला समजेल. आता मला ऍस्ट्रोलॉजी बद्दल बरेच माहिती आहे, पण न्यूमरोलॉजी बद्दल जास्त काही मला माहिती नाही. ओके. ऍस्ट्रोलॉजी आणि न्यूमरोलॉजी दोन्ही पण आपल्याला सक्सेस कडे जाण्यासाठी किंवा आपल्याला एखादी गोष्ट स्टार्टअप वगैरे चालू करायचं असेल तर परफेक्ट डेट हवी असेल, या गोष्टींबद्दल सांगतो. न्यूमरोलॉजी वेगळी कशी ऍस्ट्रोलॉजी पासून? ऍस्ट्रोलॉजी ही याच्यात येते ना, म्हणजे ऍस्ट्रोलॉजी ही ज्योतिषशास्त्रामध्ये येते. म्हणजे ज्योतिषशास्त्र कसं ग्रह गोचरांवरतीच अवलंबून असतं. ज्यावेळेस तुमचा जन्म झालाय त्यावेळेस ब्रह्मांडात जे ग्रह जसे प्लॅनेट असतील त्याच्यावरनं तुमचं ज्योतिष ठरलं जातं. आणि न्यूमरोलॉजी म्हणजे तुमचं जे जन्माचे जे काही त्या दिवशी काही संख्याशास्त्र, म्हणजे ज्या दिवशी तुमच्या अंकांवरची जी घडामोड आहे त्याच्यावरनं न्यूमरोलॉजी ठरली जाते. बरेच जण म्हणतात की जे त्यांचे बर्थ डेट्स आहेत किंवा जे त्यांना दिलेले नंबर्स आहेत ते त्यांची पर्सनॅलिटी चेंज करू शकते. मग ती पर्सनॅलिटीवरती कसं काय डिपेंड करते नंबर्स? नाही, पर्सनॅलिटीवरती म्हणजे तुमचं जे जन्माचा अंक काय आहे हा तुमचा आयुष्य दाखवतो, म्हणजे आयुष्य घडतो. पण पर्सनॅलिटी चेंज कधी होते की तुम्ही सेल्फ काहीतरी तुमच्यासाठी बदल केलेत. म्हणजे जर तुमचे नंबर्स तुमच्या नावामध्ये चेंज केले आणि तो अंक नाही आणि त्याची एनर्जी तुम्ही घेतली, म्हणजे काय घेतलंय की तुम्ही जर तुमच्या अल्फाबेट्समध्ये एखादा नंबर मिसिंग आहे त्याची टोटल त्यावर नेली तर तुमची पर्सनॅलिटी चेंज होते. पण पर्सनॅलिटी चेंज व्हायला त्याच्या आधी खूप क्रिया असतात. तुम्ही सेल्फ मोटिवेट व्हा, सेल्फ काही गोष्टी करा, तुमच्या ज्या ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत त्या पॉझिटिव्ह करा, मग तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. असं आहे. नंबर्सवरनं कुणाची पर्सनॅलिटी डेव्हलप होत नसते. तुमची एनर्जी चेंज होऊ शकते, पर्सनॅलिटी कधीच चेंज होत नाही त्याने. ओके ओके. न्यूमरोलॉजीचं सायंटिफिक कनेक्शन काय आहे? सायंटिफिकली तुम्ही कसं प्रूव्ह करू शकता न्यूमरोलॉजीला? सायंटिफिक प्रूव्ह कसं होतं की आता जसं आपण ज्योतिषशास्त्र कसं ग्रहांवर अवलंबून आहे. 1 म्हणजे राजा आहे, 2 म्हणजे चंद्र आहे, 3 म्हणजे ज्युपिटर आहे, 4 म्हणजे राहू आहे. मग हे जे सुद्धा रिप्रेझेंट त्यालाच करतात ना. मग आता प्रत्येक व्यक्तिमत्व कोणीही 1 नंबरचा पाहिला तर तो सरळ चालतो, 2 नंबरचा पाहिला तर तो इमोशनल असतो, कारण तो सगळ्या गोष्टींना घेऊन चालतो. 3 नंबर पाहिला तर असा आहे ना, तो 3 नंबर ना म्हणजे गुरु, ओमचा आकडा आहे. 3 नंबर म्हणजे ओम, म्हणजे ज्ञान, प्रतिष्ठा, म्हणजे आकलन, ह्या सगळ्या गोष्टींना रिप्रेझेंट करतो. त्यामुळे ह्या सगळ्या जे अंक पण जरी बनलेत ना, हे सायंटिफिक प्रूव्ह आहे. 4 नंबर थोडा टेढा आहे म्हणजे गुंडा, कारण त्याला शोधायला तर तुम्ही जेव्हा त्याला क्रॉस मारता तेव्हा 4 नंबर थोडासा गुंडा आहे. 5 नंबर बॅलन्सिंग नंबर आहे, चिल, कारण मागचे 4 आणि पुढचे 4 हा मध्ये बसलेला आहे, त्यामुळे तो बॅलन्सिंग. बुधाचा नंबर आहे. गणपती बाप्पा कसे आपले, कारण रिप्रेझेंट बाप्पाला करतो, असं आहे. 6 नंबर शुक्राला, एकदम ग्लॅमर, सगळं शुक्र देवतांचा तो नंबर आहे.
असं 7 नंबर म्हणजे केतू. केतू म्हणजे कसं थोडंसं असं आहे ना, तो कुणी असं यावं बोट लावून जावं, स्ट्रगलिंग लाईफ असते ह्या लोकांची. ह्या लोकांना जास्त स्किनचे डिसीजचे प्रॉब्लेम्स होतात. पैसा पाणी खूप असतो पण समाधान नसतं, मॅड लाईफ डिस्टर्ब्स असतात. आणि 8 नंबर सगळ्यात का तर तो पूर्ण 8 शनीचा नंबर आहे, त्यामुळं त्याचं आकरण पण तसंच आहे, शनी ग्रह पण तसाच आहे ना. तुम्ही बघा म्हणजे सायंटिफिक तुम्हाला जर प्रूफ पाहिजे असेल ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह काम करतात इकडं नंबर आणि ग्रह मिळून काम होतं. आणि 9 नंबर मंगळाचा नंबर आहे, सेनापती. तेवढं तत्व त्याचं अग्नितत्व भरलेलं आहे, कारण त्याचं तुम्ही असं पाहाल तर 9 नंबर असं सिम्पल, हे सायंटिफिक प्रूफ आहे असं. मग आता आपली बर्थ डेट तर आपण चेंज करू शकत नाही. हा. मग आपल्याला म्हणजे नाही का, आपल्याला एखादा नंबर स्पेसिफिक भेटलेला आहे ऑलरेडी, पण आपल्याला तरी पण आपल्या लाईफमध्ये काही चेंजेस आणायचे आहेत. जसं आपल्या नंबरनुसार आहे तसं आपल्याला नाही राहायचं, तर आपण काय चेंजेस आणू शकतो आपल्या लाईफस्टाईलमध्ये? तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जर 1 मिसिंग असाल तर लवकर उठा, सूर्याची आराधना करा. 2 मिसिंग असेल तर पाणी भरपूर प्या, चंद्राची आराधना होते, आईची सेवा करा. 3 नंबर जर मिसिंग असेल तुमच्या बर्थ चार्ट मध्ये तर म्हणजे तुम्ही ज्येष्ठ गुरु आहेत त्या लोकांच्या पाया पडा, गुरुची सेवा करा. आकलन म्हणजे अक्कल घेण्याचे जे काही कुष्ट ज्ञान आहे म्हणजे ज्ञानावरती कार्य करा. 4 जर मिसिंग असेल तर डिसिप्लिन राहत नाही माणूस, तर तुम्ही डिसिप्लिनने राहा. 5 मिसिंग असेल तुमच्याकडे तर तुम्ही गणपती बाप्पाची सेवा करा. आणि 5 सगळ्यात जास्त ज्याच्याकडे मिसिंग असतो तो ग्रीन साधं गवत असतं, त्या गवतावर चालायला सुरुवात करा. आईची पण तिथे तुम्ही सेवा करू शकता, गणपती बाप्पाची सेवा करता. 6 जर तुमच्या लाईफमध्ये मिसिंग असेल म्हणजे तुमचं ग्लॅमर, तुमचं आयुष्य एकदम हे राहतं. म्हणजे सगळं 6 ज्याच्या बर्थडेटमध्ये मिसिंग असतं ते कधी कधी तुम्हाला तेवढी सुख भेटत नाही, तुम्ही तेवढे ग्लॅमर राहत नाही. तर तुम्ही शुक्रदेवता म्हणजे पांढरी मिठाई खाणं, लहान लहान मुलींच्या तुम्ही म्हणजे त्यांची सेवा करणं, ह्या त्या गोष्टी करू शकता. शुक्रवारी अत्तर लावणं किंवा सकाळी तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं अत्तर जेल टाकून, गुलाब पाणी टाकून आंघोळ करा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. 7 जर तुमच्या लाईफमध्ये मिसिंग असेल, आता काय असतं 7 ज्याचा लाईफमध्ये मिसिंग असेल किंवा नसेल, 7चा एवढा परिणाम पडत नाही, पण जर असेल तरीही तुम्ही ज्येष्ठ लोकांची सेवा करा, कुत्र्याची सेवा करा. कारण रिप्रेझेंट केतू हे ते राहू आणि केतू रिप्रेझेंट कालभैरव देवता त्यांचे आहेत. कालभैरवांचं श्वान आहे, कारण कालभैरव देवतांनी सांगितलेलं आहे की तुम्ही श्वानाचे हे करा, म्हणजे तुम्ही केतू आणि राहू साठी ते प्रसिद्ध आहे, म्हणजे तुम्ही मला प्रसन्न केल्यासारखं आहे. राहिला प्रश्न 9 नंबर किंवा 8 नंबर. तर 8 नंबर जर त्याचा मिसिंग असेल तर तुमच्याकडे मनी फ्लो होत नाही. ज्याच्या बर्थ चार्ट मध्ये 8 जर हे असेल तर त्याचं सेव्हिंग होत नाही. तर तुम्ही शनी देवताचं आराधना करा, किंवा मग त्याच्यासाठी तुम्ही जर काळे उडीद तेल आणि आपल्याकडे हे भेटतं सातू, हे तुम्ही शनी देवताला वाहा, कॅश फ्लो होईल. आणि 9 नंबर तर तुमच्याकडे मिसिंग असेल तर तुम्ही प्रखरता राहत नाही, कॉन्फिडंट राहत नाही, त्यासाठी तुम्ही मारुतीची सेवा करा. हे एवढं केलं तरी तुमच्या नंबर्सचे सगळ्या गोष्टी होऊ शकतात असं आहे. त्यामुळे तुम्ही एवढं केलं तरी तुमचं लाईफ बॅलन्स होतो. तुम्ही आता सांगितलं की काय केलं पाहिजे, मग हेही सांगा प्रेक्षकांना की काही नाही केलं पाहिजे या नंबर नसतील तर. आता हे नंबर नसतील तर असा हा प्रश्न होऊ शकत नाही, कारण हे असतील तरी ही सेवा केली पाहिजे आणि नसेल तरीही सेवा केली पाहिजे. सगळ्यात जास्त सगळ्या नंबरसाठी 2च गोष्टी बॅलन्सिंग आहे. कुणाला फसवू नका, कोणाशी लांडी लबाडी करू नका. सगळ्यात जास्त आई वडिलांची सेवा करा आणि तुमचं आहे ते तुमचं आहे त्यालाच तुमचं म्हणा, हे तरी सगळे नंबर बॅलन्सिंग होतात असं आहे. पण आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की काहींचा नंबर नाहीये असा की जो त्यांच्या भविष्यामध्ये नाही लिहिलेलं सक्सेस जास्त, पण ते कार्य करतात, मेहनत करतात आणि ते मिळवतात ते सक्सेस. मग असं बघितलं तर मग नंबर्सचा नाही इतका इफेक्ट पडत, जास्त कर्माचा इफेक्ट पडतो ना. मग तुमचं यावरती काय मत आहे? कर्म खूप काम करतं, कारण कसं असतं सगळ्यात पहिलं तर तुमचं कर्मच बदललं पाहिजे. प्रत्येक वेळेस तुमची नंबरची एनर्जीच काम करते असं नाहीये. तुम्ही तुमचं कर्म सुधारा, काय कुठे बदल होतोय आपल्या आयुष्यात हे करा. त्याच्यासाठी तुम्ही प्रॉपर एखाद्याचा गायडन्स घ्या, कन्सल्टेशन करून घ्या. जर तुम्हाला कमी पैशाचा फ्लो होतोय किंवा तुम्ही खूप कष्ट करूनही पण सक्सेस होत नसेल तर तुमचं कुठेतरी काहीतरी मिसिंग आहे. कुळदोषात असाल, पितृदोषात असाल किंवा काही ना काही कुठेतरी बदल असेल.
म्हणून कर्म खराब असेल. कर्म का खराब असतं? पूर्वीच्या जन्माच्या कर्माचा साठा असतो, ह्या जन्मात भोगायचा असतो. म्हणून मागच्या जन्माचे जे काही गोष्टी घडलेल्या असतात ह्या जन्मात येतात, म्हणून ते पण क्लिअर करायचं असतं. त्यासाठी ते करून घ्या, चांगलं लाईफमध्ये फरक पडतो. सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं आम्हाला, न्यूमरोलॉजी बद्दल, ती सायंटिफिक असते की नसते, कुळांबद्दल. मला अजून एक प्रश्न आहे कुळांबद्दल, की जे कुळ आहेत ते जे आपल्याला एखादी वास्तू घ्यायची असेल विकत किंवा राहायचं असेल त्यावरती कसं इफेक्ट पडते? जर एखादी शापित वास्तू असेल किंवा एखादी चांगली वास्तू असेल तर एखाद्याला कसं समजेल आणि तुम्ही कशी मदत करता त्यांना या गोष्टीमध्ये? ज्याचं कुळ बाधित असतं त्याच्याकडे आपसूक शापित वस्तू येते. कुणी असा एखादा प्लॉट कुठला घेतला ज्याचं कुळ बाधित आहे, कुणी एखादा प्लॉट घेतला तर लगेचच त्याला पूर्ण बिझनेस टफला येतो, पूर्ण घरामध्ये आजारपण येतं. ही शापित वस्तू. तुम्ही एखादा प्लॉट घेतला, लकीली त्या प्लॉट पासून 10 प्लॉट झाले म्हणजे चांगली वस्तू. पण तुम्ही जर कुळबाधित असताना तेव्हाच तुमच्याकडे शापित वस्तू येते. क्वचित असं कधीतरी घडतं की समजा चुकून एखाद्याने प्लॉट खरेदी केलाय, चांगला कुळ म्हणजे चांगला असू नये तर ती चुकून जाते, तर ते एक बॅड लक असतं. पण 99% कुळ बाधित असलं तरच शापित वस्तू त्या माणसाकडे येते, असं आहे. मग त्याच्या उपचार वेगळ्या पद्धतीने आहेत. ते जर आपल्या ऑफिसला आले तर मग आपण कन्सल्टेशन प्रमाणे त्या प्रत्येक शापित वस्तूचे वेगळे 3 प्रकार आहेत, त्या 3 प्रकारापासून आपण वेगळा त्याच्यावरती उपचार केला जातो, असं आहे. एक कॉमन 4-5 पॉईंट सांगाल का ज्यामधून लोकांना समजेल की हा ही वास्तू शापित आहे? आता कॉमन एक 4 प्रकार म्हटलं तर आपण एखाद्या चौऱ्यावर साऊथचा टी जिथे तयार होतो, म्हणजे दक्षिणेकडनं रस्ता येतोय, इकडे उत्तरेला जातोय, असा आडवा तयार होतो साऊथचा टी, शापित वास्तू. ज्या एखाद्या घरामध्ये खूप सुसाईड झाले, त्या घरामध्ये कोणीच राहिलं नाही, शापित वास्तू, अंतवास्तू म्हटलं जातं त्याला. एखाद्या खूप वर्ष प्रॉपर्टी सेलिंग करतात पण होतच नाहीये, शापित वस्तू. असे हे पॉइंट्स आहेत की तुम्ही कशी ओळखली पाहिजे. तर हे शापित वस्तूचे प्रकार आहेत. तर कुळांक शास्त्रावरतून बाहेरील बाधा आहे एखाद्या व्यक्तीला हे समजते का? हो, समजतंय ना. आपण जेव्हा मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जर तुमच्या बर्थ चार्ट मध्ये 77, 88 असेल तर 100% समजायचं तुम्हाला बाहेरी बाधा पण आहे. कारण त्याचं असं असतं की हल्ली अचानक मुलांमध्ये खूप बदल झालेले आहेत. खूप पैसा असूनही मुलं समाधानी नाहीयेत, मेंटली डिस्टर्ब आहे, डिप्रेशन्स मध्ये आहेत, बऱ्याच काही गोष्टी आहेत घरामध्ये, कुणाला ना कुणाला ह्या गोष्टी होत असतात. त्यामुळे आपण असं समजून जायचं की हे तुम्ही कुळबाधित आहेत, त्यामुळे तुम्हाला बाहेरी बाधा झालेली आहे, असं. अच्छा, म्हणजे कोणीतरी केलेली बाधा नसून ती ही ज्या एनर्जीज असतात ह्या वेगळ्या प्रकारच्या आहेत. कोणी केलेली एनर्जी ही वेगळी असते, कुळातून झालेली एनर्जी वेगळी असते, जागेतनं शापित वास्तूतनं झालेली एनर्जी वेगळी असते. म्हणजे तुम्हाला काहीतरी कुणीतरी केले, हा जो भाग त्या लोकांच्या मनात छापलेला आहे ना, त्याचे असंख्य प्रकार आहेत. म्हणजे तुम्हाला शापित वास्तूतनं आलंय, मला कोणी काहीतरी केलंय, निगेटिव्ह एनर्जी सोडलीये, की तुम्हाला कुळ बाधित असल्यामुळे तुमच्या घरामध्ये अशांतता आहे, हा तो कन्सल्टेशन केल्यानंतरचाच भाग आहे. अच्छा, ओके. सो तुम्ही आता एवढे फेमस कन्सल्टंट आहात, सो तुम्हाला सगळ्यात जास्त कोणते प्रॉब्लेम्स घेऊन, कोणते समस्या घेऊन लोक येतात? कोणत्या प्रकारचे जे क्वेश्चन्स असतात त्यांच्या मनात असतात? असं आहे की आमच्याकडे जे सगळ्यात जास्त वास्तूवरती लोक येतात, म्हणजे माझ्याकडे तसं मिक्स हे सगळं आहे. कुळ स्पेशालिटी आहे त्यामुळे कुळाचे जास्त लोक असतात. त्याच्यामुळे कुळ ज्यांचं बाधित आहे त्यामुळे शापित वस्तूची लोक असतात. शापित वस्तू जेव्हा इफेक्टेड होते आपण त्याच्यावरती काही हे करायला जातो त्यामुळे आपसूक वास्तूची लोक येतात. त्यामुळे सगळा क्राऊड आपल्याकडे, तिन्ही याचा क्राऊड छान आहे. अच्छा, म्हणजे सगळ्याच प्रकारचे क्लायंट्स तुमच्याकडे येत असतात. सो आजच्या काळात खूप जास्त लोकांच्या मनात शंका असते, सो खूप जास्त महत्व वाढलं आहे. सो या जनरेशनने का कुळांकशास्त्र बघावं? कारण कुळ कुठेतरी मागं पडले ना. लोकांना कुळ काय आहे, मुळात घरात देव का पूजावेत इथपासून लोकांची सुरुवात आहे. तर लोकांना कुळ काय कळणार? बरं, कुळ जरी समजलं तरी तेवढं हल्ली IT क्षेत्रामध्ये प्रत्येक जण कामाला जाणारा व्यक्ती आहे, त्यामुळे कुळाचारच होत नाहीये. आई वडिलांनाच कुळ माहित नाही, त्यामुळे यंग जनरेशननी ह्या कुळाचा समोल करून ह्या सगळ्या गोष्टी फॉलो घेतल्या पाहिजेत. त्यामुळे आणि याचे परिणाम दिसायला लागलेत ह्या काही 5-6 वर्षाच्या काळामध्ये. आफ्टर कोविड नंतर याचे परिणाम दिसायला लागलेत. त्याचं कारण सगळ्यात वाढणारे घटस्फोट, त्याच्यानंतर सगळ्यात जास्त होणारे आजार,
सगळ्यात जास्त आता वकील लोक सुखी आहेत, कारण सगळ्यात जास्त घटस्फोटाच्या केसेस लोकांकडे आहेत. त्याचं कारणच असं आहे, जोपर्यंत तुमचं कुळ बाधित आहे त्याच्यामुळे कुळाचार होत नाही, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या पडी तिथे होतात, म्हणजे याचे परिणाम तिथे दिसून येतात. असं आहे. कोणत्या नंबरचे लोक आध्यात्मिकता किंवा स्पिरिच्युअलिटी कडे असतात आणि कोणते नसतात? सगळ्यात जास्त त्यांच्या बर्थडेटमध्ये 3-7चं कॉम्बिनेशन कम्प्लीट होतं ना, म्हणजे 3 पण आहे आणि 7 पण आहे, ही लोक नुसते देवदेव करत असतात. ओके. 3-3 वाले, 3-7 वाले, 7-7 वाले, ज्यांच्या मल्टीफेड 7 असतात, हे लोक चक्कर मध्ये असतात. हे बाबा पाहतील, काही ना काही यांच्या क्रिया चालू असतात. आणि सगळ्यात नास्तिक लोक असतील तर 888 वाले, ज्यांच्या बर्थडेटमध्ये 888 आहे, हे देवाला पोचतच नाही. आणि जे करिअर ओरिएंटेड आहेत त्यांचे नंबर्स, जे करिअर ओरिएंटेड आहेत, खूप जास्त ॲम्बिशियस आहेत, म्हणजे त्यांच्या भविष्यात त्यांना करण्याची खूप जास्त नाही का ओढ आहे, असे कोणते नंबर्स आहेत? असं सगळ्यात पहिलं तर 4 नंबर येतो, कारण 4 नंबर जसा गुंडा पण आहे तसा तो डिसिप्लिन पण देतो. ह्या नंबरला 1 नंबर पण, असे 3-4 नंबर आहेत, 1, 2, 3, 4 नंबर, 5 नंबर पण खूप हे असतो आपल्या बाबतीत, स्वतःच्या बाबतीत खूप हे लोक हे असतात, म्हणजे करिअर करायचंच आणि याच्यावर ठाम पण असतात. म्हणजे डळमळीत न होणारे नंबर असतील तर 1, 2, 3, 4. ओके. आणि जे मेहनती लोक आहेत त्यांचे नंबर्स? 8 नंबर हा स्वतःच्या मेहनतीवरतीच मोठा होतो. आणि स्ट्रगल साठी असेल तर 8च नंबर, 8 आणि 4 नंबर हे स्ट्रगल, 8, 4, 9, 7 नंबर यांना स्ट्रगल फार असतो. अच्छा. ओके. आणि आपण ऐकतो राजयोग म्हणतात, मग राजयोग कोणत्या नंबर मध्ये आहे? तुमच्या बर्थ चार्ट मध्ये जर तुमचे 2 राजयोग ठरले जातात, 4, 5, 6 नंबर जर तुमच्या बर्थडेट मध्ये येत असेल, हा राजयोग मानला जातो. सेकंड असतो की 2, 5, 8 हा जर तुमच्या बर्थडेट मध्ये येत असेल, हा सेकंड राजयोग मानला जातो. तर न्यूमरोलॉजी मध्ये ह्या 2 राजयोगला खूप महत्व आहे. ओके. मग आता न्यूमरोलॉजी नुसार आपण सांगू शकतो का की हा माणूस खूप रागीट आहे, हा माणूस प्रेमळ असेल जास्त, या माणसामध्ये जास्त माया असेल, मग असे पण नंबर्स आपण सांगू शकतो का नंबर नुसार? नाही, आता कसं झालंय की जसं युनिव्हर्स आहे ना, चाललंय ना, तर ते नंबर्स पण काम करायचे बंद झालेले आहेत तुमच्या. ह्या सगळं हा क्वेश्चन तर खूप हे झाला, पण हे जे युनिव्हर्स चाललंय त्याच्यामध्ये कुठलाच नंबर बालिश आणि कुठलाच सांगू शकत नाही, पण त्याच्यातला स्पेसिफिक नंबर असेल तर सगळे कॉमन नंबर झाले त्याच्यामध्ये. आणि नंबरच्या एनर्जीपेक्षा स्वतःचं जे कॉन्फिडंट ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या वर्क करा, याच्याकडे जायची गरजच नाही लागणार. ओके. थँक्यू हा पॉडकास्ट पूर्ण बघितल्याबद्दल. आता तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली म्हणजे आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण जेवढे जास्त आमचे सबस्क्रायबर्स वाढतील तेवढे छान छान आम्ही असेच पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन येऊ. आणि नंबर 2 म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणत्या गोष्टी आवडल्या आणि कोणत्या नाही आवडल्या, बिकॉज वी विल वर्क ऑन आवर मिस्टेक्स. आणि हेही सांगा की तुम्हाला कोणते गेस्ट असेच बघायला आवडतील. आणि नंबर 3 म्हणजे ह्या पॉडकास्ट एका व्यक्तीला नक्की शेअर करा, बिकॉज 1 कन्व्हर्सेशन कॅन चेंज समवन्स लाईफ. थँक्यू. भेटू अशाच मस्त पॉडकास्टमध्ये. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.